हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी वैशाली. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे दुपारची वाजले, सगळी कामं संपलेली आहेत, जेवण पण करून दिलेलं आहे आणि काय माहिती पिल्लूला आज म्हणजे त्याला पाहिजे म्हणजे केक. चला म्हटलं आता केक करूया. आणि तो आता बघा भांडून आला बघा ना, पप्पावरून भांडून आला तो मोबाईलसाठी. अरू तोंड फुगून कसं बसला इकडं बघा, हे बघा तोंड कसं फुगून बसलाय बघा. बघ अरे तोंड फुगून बसला बघा कसा. मला पण करायलाय आणि तशा प्रकारे आता चला म्हणजे त्याला म्हणजे आता 2 वाजता केक पाहिजे. मग तो तरी सबत म्हणजे कसं करून देतो बाळा म्हटल्यावर ते थांबतोय तरी म्हणजे ते लागत नाही पप्पाकडे. सर करून दे म्हणून थांबलो. बा आता मी सगळीकडे माझ्याकडे ना मैदा अवेलेबल नव्हता, काय आटा अवेलेबल नाही आहे आणि आम्ही तर आहे प्युअर व्हेज. त्याच्यामुळे आता मी काय केलं, इथं कुकर ठेवलंय प्री हीट करण्यासाठी. हे बघा इथं कुकर ठेवलंय मी आता प्री हीट करण्यासाठी. आता ते गरम होत आलंय आणि इकडे मी बॅटर सगळं बनवून घेतलेलं आहे. हे बघा बॅटर म्हणजे हे रवा घेतला, कोको पावडर होती, कोको पावडर घातली आणि दही घातलं, दूध घातलं, सिंपल असं केलं. आणि आता चला करूया त्याला त्याच्यासाठी एगलेस केक. चला तर स्टार्ट करूया. ते मी पुरं असं बॅटर करून घेतलेलं आहे. आता ते मी ना डब्यामध्ये पूर्ण ट्रान्सफर करणार. फक्त डब्याला थोडंसं तेल लावलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे आता मी ठेवलेलं आहे आणि कुकरचं लब्बर आणि शिटी काढून घेतली आहे. तर त्याला मी प्रीहीट करणार आहे 40 मिनिटापर्यंत. एकदम लो फ्लेमवरती करणार आहे, एकदम लो फ्लेमवरती. ही मोठी फ्लेम आणि ही लो फ्लेम. सगळ्याला झोपायचा टाइम आहे. दुपारचे वाजले 3 आणि हा केकच्या नादात बसलेला आहे बघा हा फोन घेऊन. कारण याला दुपारी फक्त 1-5 मिनिटं मोबाईल मिळतोय जेव्हा पप्पा यांची जेवणाला येतात तेव्हा. आणि काय करायला असते छोटू? कसली वाट बघायलास तू? अबे अबे इकडे इकडे दे मला फोन, दे मला, दे इकडे दे की रे इकडं. डायरेक्ट पप्पाकडे दिला बघा फोन. पप्पांच्या फोनाला कोणाला हात लावायला देत नाही आणि मला तर त्यांचा फोन टच करायला पण देते. तू कसली वाट बघायला तरी? काय खायची वाट बघायला? काय खाणार आहेस तू आता? कसला केक? कोणी बनवला केक? तुझं एरोप्लेन दाखव बघूया. अशा प्रकारे बनवून झालेला आहे रव्याचा सॉफ्ट केक आणि मस्त झालेला आहे, एकदम सॉफ्ट आहे बघा. गरम तुगड पण येत असेल, मस्त आहे आणि इन्स्टंट आहे. ती टेस्ट कशी येते सांगा? आमची लहानपणी आई मोठ्या रव्याचा उंडा घालत होती, माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये फुटाणे, शेंगदाणे, खोबरं, गूळ असं मिक्स करून चुलीवरती खालवर हात ठेवून घालत होती, माहिती आहे उंडा. तो कोणी उंडा खाल्लेला आहे ते मला प्लीज कमेंट करून सांगा. आम्ही तो केव्हा आपण घरी गेलो तर बनवतोय. नेक्स्ट टाइमला केव्हा गेलो बनवलं तर तुम्हाला मी ती पूर्ण रेसिपी पण दाखवेल. आणि चुलीवरती तो छान होतोय, तसं थोडी टेस्ट आहे, खरं छान आहे आणि मस्त पण आहे. थोडं खालो की रे केक म्हणून सांगितलं तर काय सांगायला माहितीये मला, गरम आहे केक म्हणून सांगायला. आणि पप्पाला खाडवतो तेव्हा गरम नाही रे बघ, आणि पप्पाला खाडवतो दे म्हणायला. लहान मुलं किती असतात ना, पप्पाला परत काढवलंय गरम, मला नाही काढवला केला तरी पण. अरे विचार की छान हाय, तू सांग छान वाटायला? छान ती लागायलाय कपडे. हा ते टीव्ही वरती नवीन शो आलाय ना, ते बघत 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 एकदम झोप लागली दुपारी. आणि आर्यन आणि मी झोपून घेतलो थोडा वेळ. आता आर्यन उठलेला आहे. आता मी चहा बनवली, आता इथं ठेवले आहे चहा उकळत आणि मी त्याच्याबरोबर मी खाणार आहे हा तिखट खारा खाणार आहे आणि आर्यनला देणार आहे बिस्किट. कुठले बिस्किट खाणार आर्यू? मॅरीगोल्ड बिस्किट आर्यनला देणार आहे मी. हे चहा उकळत आलेली आहे, चहा पिणार
मी हा खारा खाणार आणि आर्यनला बिस्किट देणार. आणि ते झाल्यानंतर इकडं आहे माझा पसारा. हा केक करून ठेवलेला पसारा आहे. सगळा ओटा क्लीन करायचा आहे. तो मी आता चहा पिते फ्रेश होते. पट करून हा सगळा भांड्यांचा पसारा आहे ना, हा सगळा पटपट करून घेते. एक अर्धा तास लागतो ते करण्यासाठी. ओ सोनू, हा काय केक आता ही घे, चहा घे, चिरमुरे देऊ. हा घे तुला छोटासा केक. दररोज मी काय करते, जेवण करते ना, म्हणजे जेवण बनवते, नंतर जेवण जेवून झाल्यानंतर ना तेव्हाच मी भांडी वगैरे घासून घेते, म्हणजे नंतर कंटाळा येतो हे करतं. आणि आज काय झालं, ते केकच्या नादामध्ये लागलं ना केक, त्याच्यामुळे मग मी ती लवकर हेच केलं नाही. आणि चला म्हटलं मग तिथं तेवढ्यामध्ये तो नवीन शो आलाय, तो बघित बसला. आणि मग तिथं झोप लागली मला. पण अर्धा तास मी पण झोपले. आर्यन पण थोडा वेळ झोपला. तो झोपला. केक तुला खाल्लेलाच ना रे सोनू तू केक मग अशी. आणि करूया, यांना सांग छान झाला होता केक म्हणून सांग. आणि पाहिजे तुला, ठीक आहे. आम्ही आता चहा पिणार आणि नंतर परत आणि केक करणार. ओके. आता सगळे भांडी वगैरे सगळे घासून घेतले आहे मी. आता झाडू मारायचं, भांडी सगळी वगैरे घासून झाली आहेत. मग झाडू मारून मग आणि थोड्या वेळात दिवा लावायचा टाइम होतोय. मग दिवा लावून झाला की मग स्वयंपाक करायची तयारी चालू होते. अच्छा चला, पण जरा बाहेर आला आज. आर्यो अच्छा आहे समोर, इकडे बघ. आर्यन चप्पल घालणे शोन, चल बूट घालू तुझे. चल, काय सांगायला बघितलं मला, हा बसतोय म्हणे इथं, मी आज जाऊन बूट घेऊन यायचं म्हणे. व्हेरी व्हेरी गुड. काय घेऊन येऊ? ओके चला म्हटलं थोडं बाहेर फिरूया, आर्यनला पण थोडं फ्रेश वाटतंय. आणि हा म्हणाला मला, मी त्याला म्हणजे काकेत घेऊनच बाहेर घेऊन गेलेली, आणि हा म्हणाला गेला चप्पल घेऊन ये म्हणे. सायकल दे म्हण दादाला. ए दादा मला सायकल दे रे म्हण. सांग तुझी सायकल काढूया बाहेर. थांब, चप्पल घेऊन सायकल घेऊन येते. थांब इथंच. 2 मिनिटं थांब. गाडी येते साईडला थांब. हो तिकडे साईडला थांब, गाडी येते बाबा. शोनो इकडे साईडला थांब. ये पुढे आता ये. हा उठून मार. हा मार. पाय दोन्ही पण ठेव हँडल वरती. शोनो देव दीदी कसं मारायला तसं. अरे 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 टर्न मारायलास काय. हा मार. चल सावकाश मार. बघ ती दीदी साईडने गेली बघ. तू पण चल, फास्ट चल. चल चल लवकर चल. चल ना रे आर्यन. ये पुढे. हा उभं राहून मार. उभं राहा. हा मार. आणि टर्न मारायला इथंच. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता आम्ही दियाबत्ती करणार आहे. आणि आमचं तर संध्याकाळ झाली की दियाबत्ती करायलाच आमचं मन हेच तरी केल्याशिवाय आम्हाला ते चैनच पडत नाही. फक्त महिन्यातील तेवढेच 4-5 दिवस आम्ही करत नाही. नंतर ओ रे शोनू खा, तू केक खा, तू दुपारपासून केकच खा. हा आणि ठीक आहे चला, मी तुम्हाला माझं एक छोटस असं देवरूम दाखवते तुम्हाला. हे बघा माझं देवरूम. बघा माझं छोटस असं देवघर आहे. आमचे कुलदैवत आहेत ज्योतिबाच्या नावानं चांगलं. आता छोटे माऊली पण आलेले आहेत देवरूम दाखवायला. तुम्हाला दाखव. ज्योतिबाच्या नावानं चांगलं कुठं आहे? ज्योतिबाच्या नावानं चांगलं ते विठ्ठल रुक्माई, गणपती विठ्ठल रुक्माई. तुळशीला पण इथं देवाला पण दिवा लावते आणि तिकडे तुळशीला पण दिवा लावते आणि चल नंतर भेटते. तिकडं शंभो देवा आर्यनला सुकाट ठेवा. आणि इथं हे तुळशीचं झाड छोटं लावलं नाही, त्याच्यामुळे अगरबत्ती इकडं साईडला लावायलोय मी. सांग रे मन इकडं, मन शंभो देवा इकडं.
आणि कपडे सगळे धुतले होते. हे बघा त्या आता घड्या करायच्या आहेत आणि कसं आहे ज्या दिवशीचं काम असते त्या दिवशी केलं तर बरं पडतंय ना आम्हाला सगळ्यांना. म्हणून आता मी कपडे सगळे पट घरी करून ठेवते आणि जर नेक्स्ट टाइमला आम्हाला पाहिजे असणार जर घडी कपडे असले ते पटकन हाताला मिळतात. आणि आर्यन दादा इकडे काहीतरी करत आहे काम. काय करायला रे सोनू? काय करायला? काका ओरडालेत बघ ते आर्यन म्हणून. ओ म्हण जा बघ जा. त्याच्याकडनं बोलत हे कर. कपडे घड्या करून घेतल्या की मग बरं पडतंय. मग दिवा वगैरे लावून झाल्यावरती संध्याकाळी मी डिनरची तयारी केली. डिनरसाठी मी आज करणार होते तुम्हाला हे आहे ना ते मुळ्याची भाजी. मी शॉर्टमध्ये दाखवलं बघा तुम्हाला. ते मी मुळे छानपैकी असे किसून घेतले मस्त असं. आणि मला किसूनच ना ती भाजी आवडते. मग मी थोडं गरम पाणी पण घेतलं होतं. गरम पाणी पीत मी बनवत होते. आणि काय होतंय ना मिरची घालून केली ना ती टेस्ट छान लागते. आणि इकडं मी ना तवा पण गरमात ठेवला होता भाकरी करण्यासाठी. आणि इकडं पिठामध्ये पाणी हे करून पीठ सगळं हे करून ठेवलं होतं, भागवाट करून ठेवलं होतं. आता मी इकडं किसलेला तो मुळा घातला आणि इकडं आता मी त्याच्यामध्ये सगळं मसाले घालून भाजी शिजवायला ठेवणार. आणि नंतर इकडं मी पीठ मळण्यासाठी घेतले. पीठ मळून घेते. पीठ सगळं एकदाच मळून घेते मी. सारखं मळत नाही म्हणजे पटकन पण होतंय आणि मग ते जास्त वेळ हात हे होत नाही. त्याच्यामध्ये काही मसाले जास्त घालायचे नसतात ना. सिंपल फक्त मीठ घालायचं आणि हळदपूड घालायची. कारण फोडणीमध्ये सगळं घातलेलं असतं. मिरची, लसूण, कांदा, टॅमॅटो. मी याच्यामध्ये सगळं घालते. लसूण घातली तरी हिरव्या भाजीमध्ये तर लसूण घालायलाच पाहिजे. आणि लसूण तर छान दिसते. आणि काय माहिती चुकून हळद जास्तच पडली माझ्याकडं. सगळं जास्तच येलो झालं. आणि मला ते खातेवेळी थोडं समजलं आलं जास्तच पडली त्याच्यामध्ये हळद म्हणून. मग मी अशा प्रकारे बनवून घेतली भाजी. जेव्हा जे सामान घेतो ना तेव्हा ते त्या जागेवरती ठेवलं ना तर ओट्यावरती जास्त पसारा पण दिसत नाही. मग मी बघितलं चालू आहे का व्यवस्थित. आणि मग मी चला म्हटलं गॅस बघायचं. कारण म्हणजे गॅस माझा आता संपायला आलेला आहे. खूप दिवस झालेला आहे. तो जवळजवळ 2 महिन्याच्या वरती झाला. म्हणून मी त्याला बघत होते. एकदम मला आवाज आला त्याच्यासाठी मी बघितलं गॅस चालू आहे का बंद आहे. मग तरी बघितलं चालू आहे म्हटलं. आणि भाकरी होईपर्यंत बरं होते. नंतर ते मध्येच काढ घाल कंटाळा येतोय गॅस संपलं तर. आणि मग मी भाकरी अशा पटपट करून घेतल्या. मी मोठ्याच भाकरी, पातळ खरं मोठ्या भाकरी करते, मला तशा आवडतात. आणि मग मी थोडं लाटून थोडं बडवून करून घेते. आणि तुम्हाला लास्ट मी दाखवते किती मोठ्या भाकरी करते ते. आणि अशा प्रकारे मी पट करून भाकरी घातली ना तेव्हाच पाणी पण लावते. म्हणजे भाकरी गरम झाली ना तर हाताला चटका लागत नाही. त्यासाठी एक छान छोटी टिप पण आहे. आणि पटनं हे लावलं ना तर बरं पण होते. नाही तर एकदम असं चटका लागतो गरम झाले तर भाकरी. आणि मग पाणी लावून परतून घेते. मग इकडं मी थोडी भाजी पण शिजली का बघितलं. त्याचबरोबर मग भाजी पण बरोबर शिजवायला आली होती. आणि तिथपर्यंत भाजी म्हणजे शिजली. तुम्ही सर्वांनी सेट व्हिडिओ माझा बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि सगळेजण घरी काळजी घ्या आणि आनंदात राहायचा प्रयत्न करा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. इथेच मी एंड करते. बाय बाय, टेक केअर.